Good morning, all of you. In this lecture, we will start our chapter number 3, qualitative and quantitative research. Okay. आपण मार्केटिंग रिसर्चचा युनिट नंबर 3 लर्न करत आहोत. त्यामध्ये आपण 2 चॅप्टर डिस्कस केलेले आहे. ओके. त्यामध्ये आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये प्रायमरी डेटाच्या मेथड्स, डिटेल सगळ्या गोष्टी बघितल्या. चॅप्टर नंबर 2 मध्ये आपण सेकंडरी डेटा बघितलेला आहे. सेकंडरी डेटा, त्याचे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस. आणि आज आपण चॅप्टर नंबर 3 स्टार्ट करत आहोत, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्च. काय आहे बघूया आपण. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज क्वालिटेटिव्ह रिसर्च? एक्सप्लेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ क्वालिटेटिव्ह रिसर्च. क्वालिटी म्हटल्यानंतर लक्षात ठेवायचं, वी कांट कलेक्ट डेटा इन न्यूमरिकल फॉर्म. ओके. डेटा हा जो आपण कलेक्ट करणार आहोत हा नॉन न्यूमरिकल डेटा असणार आहे, नंबर मध्ये नसणार आहे. क्वांटिटी म्हटल्यानंतर लक्षात ठेवायचं थोडक्यात की जो डेटा आपण क्वांटिटी मध्ये कलेक्ट करू शकतो, नंबर मध्ये कलेक्ट करू शकतो, दिस इज कॉल्ड द क्वांटिटेटिव्ह डेटा. क्वालिटेटिव्ह डेटा मीन्स नॉन न्यूमरिकल डेटा. ओके. इट्स अ सिंपल डिफरन्स ऑफ क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह. डिटेल बघूयात आपण. Qualitative research is a scientific research used to collect non-numerical data through different qualitative research methods. तुम्ही वेगवेगळ्या मेथड्स मधून काय करता, डेटा हा कलेक्ट करता. मग यामध्ये कोणत्या मेथड्स आहेत? लाईक ऑब्झर्वेशन आहे, फेस टू फेस इंटरव्ह्यू आहेत, केस स्टडीज आहेत, एक्सेट्रा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर आपण ऑब्झर्वेशन करून डेटा कलेक्ट केला तर आपण काउंट करू शकतो का, आज मी 1 किलो ऑब्झर्वेशन केलं, आज मी 2 किलो ऑब्झर्वेशन केलं? नाही ना. हा जो डेटा आहे हा कसा आहे तर क्वालिटेटिव्ह डेटा आहे, नॉन न्यूमरिकल डेटा असेल. क्वालिटेटिव्ह रिसर्च मेथड आर यूज टू ऑब्टेन डिटेल आन्सर टू दी क्वेश्चन. ओके. आपण ऑब्झर्वेशन करून, इंटरव्ह्यू घेऊन, केस स्टडी करून, हियर वी कलेक्ट डिटेल आन्सर रिगार्डिंग अवर स्पेसिफिक क्वेश्चन, रिगार्डिंग अवर रिसर्च क्वेश्चन. सो पार्टिसिपंट ऑफ द रिसर्च आर आस्क्ड ओपन एंडेड क्वेश्चन. आपण काय करतो, त्यांना ओपन एंडेड क्वेश्चन होतो, त्यांना त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांचे व्ह्यूज, त्यांच्या आयडियाज, त्यांचा ऍटिट्यूड, ह्या गोष्टी एक्सप्रेस करायला कुठेतरी वाव देत असतो आपण त्यांना. त्यामुळे ओपन एंडेड क्वेश्चन इथे जनरली विचारले जातात, रादर दॅन क्लोज एंडेड क्वेश्चन. ओके. थ्रू सर्वे अँड क्वेश्चनायर. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर यामध्ये आपण ऑब्झर्वेशन, फेस टू फेस इंटरव्ह्यू, केस स्टडी, क्वेश्चनायर, सर्वे, ह्या व्हेरियस मेथड यूज करून आपण काय करतो, हियर वी कलेक्ट नॉन न्यूमरिकल डेटा. इज इट क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट? Yes, ma'am. हा. Yeah. क्लिअर झाला का इंट्रोडक्टरी पार्ट? Yes, ma'am. ओके. बाकी स्टुडंटचं काय मौन वाटतंय का? गौरी, प्राची, अटेंडन्स द्यायला आला असाल तर गेलात तरी चालेल. अटेंडन्स देऊन झाली असेल ना? बघितलं मी तुम्ही आज अटेंडन्स द्यायला आलाय ते. तुम्ही गेलात तरी चालेल. चला रिमूव्ह करा क्लास मधून. मी जा. तनिष, श्रद्धा, वर्षा. Yes, ma'am. मग आवाज नाही देत आहे तुम्हाला विचारल्यानंतर. Quantitative research is a researcher give more important to the concept, definition, meaning and detailed description of the thing and give less stress of the figure and numbers. म्हणजे तुमचं कुठेही इंटेन्शन नाहीये की आपला डेटा हा न्यूमरिकल फॉर्म मध्ये असावा किंवा फिगर मध्ये असावा. कुठेही तुम्ही स्ट्रेस घेत नाही त्या गोष्टीचा, कारण तुम्ही कोणत्या गोष्टीला इम्पॉर्टन्ट देता, क्वालिटेटिव्ह मध्ये कॉन्सेप्ट क्लिअर असायला हव्या, डेफिनेशन काय आहे पर्टिक्युलर थिंगची, मिनिंग काय आहे, ह्या गोष्टीसाठी आपण काय करतो तर डेटा हा कलेक्ट करत असतो क्वालिटेटिव्ह मध्ये. क्वालिटेटिव्ह रिसर्च मेथड एक्सप्लेन हाऊ अँड वाय समथिंग हॅपन अँड डू नॉट आन्सर व्हॉट अँड हाऊ मच हॅपन. हे लक्षात ठेवा, शेवटचा पॅरा काय सांगितलेलं आहे. क्वालिटेटिव्ह रिसर्च मेथड एक्सप्लेन हाऊ पासून स्टार्ट होणारे क्वेश्चन आणि वाय पासून स्टार्ट होणाऱ्या क्वेश्चनचा आन्सर देण्याचं काम क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये केलं जातं. ओके. व्हॉट, हाऊ मच याचा आन्सर दिलं जात नाही.
देन फीचर्स बघूया आपण काय आहेत वन बाय वन. फर्स्ट आहे रिअल वर्ड सेटिंग. The real world setting is the first characteristic of the qualitative research, and it is the very most important characteristic of the qualitative research. In qualitative research method like observation method, ethnographic research, focus group interview, one-to-one interview, and the behavior of the participant of study is observed, and the conclusion is drawn based on their answer and their behavior. आपण कंझ्युमरचं बिहेवियर इथे स्पेसिफिकली काय करतो तर चेक करतो है ना. मग यासाठी काय करावं लागतं आपल्याला, कंझ्युमरच्या बिहेवियरशी रिलेटेड आपल्याला इंटरव्ह्यू घ्यावे लागतात किंवा फोकस ग्रुप इंटरव्ह्यू ला इम्पॉर्टन्स द्यावं लागतं. इथनोग्राफिक रिसर्च दॅट मीन्स इट इज रिलेटिंग टू स्टडी कल्चरल रिसर्च म्हटला जातो. एका स्पेसिफिक ग्रुपचा जेव्हा तुम्ही स्टडी करता दिस इज कॉल्ड द इथनोग्राफिक रिसर्च. ओके. ऑब्झर्वेशन मेथड म्हणजे जसं मी सांगितलं की जर आपल्याला चेक करायचं असेल बार्गेनिंग कोण करतं, मेल करतं की फिमेल करतं, आपण त्यांना डिरेक्टली जाऊन विचारू शकतो का हो हा तुम्ही बार्गेनिंग करता का, तर ते आन्सर देतील का प्रॉपर, नाही. तर अशा वेळी आपण काय करतो ऑब्झर्वेशन मेथड चूज करतो. दॅट मीन्स व्हेन वी कांट कलेक्ट इन्फॉर्मेशन व्हाया क्वेश्चनायर और इंटरव्ह्यू, दॅट टाइम वी विल चूज ऑब्झर्वेशन मेथड. लक्षात येते. म्हणजे आपण एखादी इन्फॉर्मेशन क्वेश्चनायर मधून कलेक्ट करू शकत नाहीये किंवा सर्वे मधून नाही कलेक्ट करू शकत, दॅट टाइम आपण ऑब्झर्वेशन मेथड काय करतो तर चूज करतो. इज इट क्लिअर फर्स्ट पॉइंट? Yes, ma'am. ओके. सेकंड पॉइंट कॉम्प्लेक्स रिझनिंग. An essential characteristic of the qualitative research method is that it is the beneficial for complex reasoning. Sometimes there are such situations which are required to have a complex rationale to get their right solution rather than डायरेक्ट स्टॅटिस्टिकल आन्सर. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. लक्षात ठेवा, जेव्हा आपण एखाद्या बिहेवियरचा स्टडी करतोय किंवा आपल्या थिंकिंगचा स्टडी करतोय, आपल्या ऍटिट्यूडचा स्टडी करतोय, आपल्या सॅटिस्फॅक्शनचा स्टडी करतोय, तेव्हा इथे आपण स्टॅटिस्टिकल आन्सर नाही प्रोव्हाइड करत. स्टॅटिस्टिकल आन्सर कमी प्रोव्हाइड केले जातात कारण ते न्यूमरिकल मध्ये असतात. तर इथे आपण राईट सोल्युशन कसे देता येतील ह्या गोष्टीकडे थोडंसं लक्ष दिलं जातं. दॅट इज वाय दिस इज द कॉम्प्लेक्स रिझनिंग असं म्हटलं जातं याला. ओके. दिस इज द कॉम्प्लेक्स रिझनिंग. नेक्स्ट पॉइंट इज द फ्लेक्झिबल. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ क्वालिटेटिव्ह रिसर्च. फ्लेक्झिबल असायलाच हवा, कारण आपण बिहेवियरचा स्टडी करतोय इथे. सपोज एखाद्या कंझ्युमरचं बिहेवियर आपला आन्सर देण्यासाठी ठीक नसेल तर आपण काय करू शकतो, आपल्या मेथड मध्ये चेंज आणू शकतो है ना. तुम्ही आमचं आन्सर दिलंच पाहिजे ऍट एनी कॉस्ट, तर आपण आपल्याला ऍक्युरेट रिझल्ट मिळतील का हो, नाही. सपोज एखाद्या कस्टमरच्या आपण घरी गेलो, तुम्हाला काय करायचं आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शन रिगार्डिंग क्लोथिंग किंवा रिगार्डिंग ग्रोसरी ह्याच्यासाठी तुम्ही काय करताय कस्टमर सॅटिस्फॅक्शन चेक करताय. आणि एखाद्या ठिकाणी कुठेतरी एक बॅड थिंग घडली असेल तर त्या घरी जाऊन तुम्ही तो विचारू शकाल का हा तुमचं ग्रोसरी सॅटिस्फॅक्शन कशावरती डिपेंड आहे, नो. कारण त्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला ऍक्युरेट रिझल्ट मिळतील का बरं, नाही. So qualitative research is flexible in nature. We can easily change our methods of research. Okay. मग ज्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत, ऑब्झर्वेशन आहे, क्वेश्चनायर आहे, डेप्थ इंटरव्ह्यू आहे, त्यामध्ये आपण इझिली चेंज करू शकतो. दॅट इज वाय दिस इज कॉल्ड द फ्लेक्झिबल इन नेचर. ओके. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Okay, good. Then point number 4, reflexability. In qualitative research, the researchers share everything about themselves, like their background and their purpose of research with the participant. Okay, जसं मी तुम्हाला सांगितलं की क्वेश्चनायर आपण डिटेल लर्न केला. क्वेश्चनायरचे 2 पार्ट आहेत, कन्सिस्ट ऑफ जनरल इन्फॉर्मेशन, देन सेकंड पार्ट कन्सिस्ट ऑफ रिसर्च क्वेश्चन. ओके. तुम्ही काय करताय, तुम्हाला रिफ्लेक्ट करताय तिथे, म्हणजे तुमचा पर्पज काय आहे. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज युअर पर्पज ऑफ रिसर्च. जोपर्यंत तुम्ही तुमचा पर्पज, तुमचं बॅकग्राऊंड क्लिअर करत नाही तोपर्यंत आपण काय करू शकत नाहीये, आपला रिसर्च, आपला रिझल्ट आपल्याला मिळू नाही शकत आहे. ओके. सो
इन द रिसर्च ओपनली अँड विलिंगली. तुमच्यामध्ये विलिंगनेस असणं फार महत्वाचं आहे किंवा तुमचा रिसर्च हा ओपन एंडेड असणं महत्वाचं आहे. दॅट टाइम वी विल कलेक्ट द ह्यूज इन्फॉर्मेशन और क्वालिटेटिव्ह इन्फॉर्मेशन. ओके, जसं आपण पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये आपण ओपन एंडेडला इम्पॉर्टन्स देतो, नॉट अ क्लोज एंडेडला. क्लोज एंडेडला जर दिलं तर त्या कंझ्युमरचा किंवा त्या रिस्पॉन्डंटचा विलिंगनेस तिथे किती आहे हे लक्षात येत नाही आपल्याला. जर तुम्हाला कंझ्युमर रिफ्लेक्स झालेला बघायचं असेल, त्याची व्ह्यूज चेक करायचे असतील, त्याचं ओपिनियन चेक करायचं असेल, तर तुम्ही काय करता, त्याला ओपन एंडेड क्वेश्चन विचारता. ओपन एंडेड क्वेश्चन विचारल्यानंतर सुद्धा लक्षात येतं अरे याचा विलिंगनेस प्रॉपर आहे ना आपल्या आन्सरसाठी, किंवा हा ऍक्च्युअल ओपन होतोय रिगार्डिंग पर्टिक्युलर इश्यू और पर्टिक्युलर थीम, है ना. सो हा एक ऍडव्हान्टेजेस आपल्याला किंवा हे एक गुड फीचर आपल्याला इथे बघायला मिळतं. Next point is a holistic account. The purpose of conducting qualitative research is to paint the largest picture. While doing qualitative research, the researcher focus on different perspective and determine various factors involved in the research. It's very important thing. लक्षात ठेवा. एक मिनिट. ओके, कुठे आलो होतो आपण? हॉलिस्टिक रिसर्च. हॉलिस्टिक मार्केटिंग वी वर ऑलरेडी लर्न कॉन्सेप्ट इन मार्केटिंग, राईट. मार्केटिंग मध्ये हॉलिस्टिक म्हणजे काय आपण बघितलं होतं. हॉलिस्टिक मीन्स एव्हरीथिंग इज मॅटर फॉर मार्केटिंग. ओके, सगळ्या गोष्टी मार्केटिंग साठी मॅटर करतात. तसंच हॉलिस्टिक अकाउंट इन रिसर्च मध्ये आपण काय बघतो, तर डिफरंट आस्पेक्ट, डिफरंट प्रॉस्पेक्टिव्ह हिअर वी कन्सिडर इन अवर रिसर्च. म्हणजे कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही इग्नोर नका करू. सगळ्या गोष्टी ज्या कंझ्युमर तुमच्या टॉपिक वरती इम्पॅक्ट करणाऱ्या आहेत ना, त्या सगळ्या गोष्टींना, सगळ्या फॅक्टरना तुम्ही ते काय करा, कन्सिडर करा. दॅट मीन्स हॉलिस्टिक. हॉलिस्टिकचं थोडक्यात मिनिंग लक्षात ठेवायचं, फोकस ऑन डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्ह वरती तुम्ही काय करताय, तर फोकस करताय. ओके. ऑनगोइंग डेटा अनालिसिस. The analysis of data is a qualitative research. In qualitative research does not take into place at the end of the completion of the research process. Obviously आपण काय म्हणालो सुरुवातीलाच की हा डेटा ऍटिट्यूडशी रिलेटेड आहे, हा डेटा बिहेवियरशी रिलेटेड आहे. ओके, हा डेटा तुमचं बाईंग हॅबिट कशी आहे याच्यावरती डिपेंडेंट आहे. That means the analysis of data in qualitative research does not take place at the end of the completion of the research process. म्हणजे तुमची रिसर्च प्रोसेस कंप्लीट झाली, हा डेटा कंप्लीट झाला. नो, data analysis is an ongoing process in the qualitative research method. So the researcher can analyze as well as draw conclusion, and based on the outcome of the research process is modified. आणि ऑब्विसली सपोज आज मी एखादा डेटा कलेक्ट करते, इव्हन माझा सुद्धा रिसर्च हा क्वालिटेटिव्ह डेटावरती बेस आहे. मी आज जर कंझ्युमरचं सॅटिस्फॅक्शन फाइंड आउट करते रिगार्डिंग स्पेसिफिक थिंग, तर तेच फिक्स असेल असं नाहीये. सपोज पुढच्या 10 वर्षांसाठी कस्टमर सॅटिस्फॅक्शन तेच असणार आहे का? नाही. जसं आपण नेहमीच सांगतो की आधी कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन हे वेगळ्या गोष्टींवरती डिपेंड होतं, आता वेगळ्या गोष्टींवरती डिपेंड आहे, इन फ्युचर वेगळ्या गोष्टींवरती डिपेंड असणार आहे, है ना. सो this is the ongoing data analysis. Is it clear? Point number 5, 6. Yes, ma'am. Next, purposeful selection of participant. It's very important thing also, है ना. जसं म्हणतो आपण तुमचा रिझल्ट हा कशावरती डिपेंड असतो, रिसर्चचा रिझल्ट हा कशावरती डिपेंड असतो. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज पार्टिसिपंट. त्यामुळे जो तुम्ही पार्टिसिपंट सिलेक्ट करणार आहात तो प्रॉपर असायला हवा, है ना. द क्वालिटेटिव्ह रिसर्च पार्टिसिपंट आर सिलेक्टेड रॅन्डमली फ्रॉम अ केअरफुली चूजन सेगमेंट ऑफ अ पोटेन्शियल पार्टिसिपंट. म्हणजे जसं आपण सांगितलं, तुम्ही वेगवेगळे सेगमेंट सिलेक्ट केलेली आहेत ना, तर त्या सेगमेंट मधून तुम्ही रॅन्डमली काय करा, सिलेक्ट करा तुमचे पार्टिसिपंट, पण ते प्रॉपर असावे, केअरफुली सिलेक्ट करा. ओके.
The persistent range of the participant increase the accuracy of the outcome of the research. कारण तुमच्या रिसर्चचा आउटकमच हा तुमच्या पार्टिसिपंट वरती डिपेंडेबल असणार आहे. मी तुम्हाला माझा नेहमीच एक्सपिरियन्स सांगते. माझ्या रिसर्चचा पहिला एक्सपिरियन्स होता, ज्यामध्ये मला सगळ्या कंझ्युमरने 100% सॅटिस्फॅक्शनची लेवल दिली होती. पण मी तो ॲक्युरेट म्हणजे काय म्हणतो आपण, हा त्या पर्टिक्युलर कंझ्युमरना व्हिजिट करून तो डेटा मी कलेक्ट केला होता. पण डोंट नो की म्हणतो ना, हा खूप वेळ मी वाट बघते एखाद्या कस्टमरची आणि कस्टमर हा ठीक आहे, कोण आहे हे स्टुडंट, हे रिसर्च कलेक्ट करतायत का किंवा डेटा कलेक्ट करतायत ना, चला काय तुमची क्वेश्चनर घ्या, फिलअप करा. अशा पॉइंट ऑफ व्ह्यूने कदाचित तो झाला असेल आणि जो रिझल्ट आहे तो मात्र मला ॲक्युरेट मिळाला असं नाही, है ना. म्हणजे तुमचा रिझल्ट हा कशावरती डिपेंड होता, पार्टिसिपंट वरती. मग माझ्या एक्सपिरियन्स वरून मी नेहमी सांगते की मला तो परत डेटा हा कलेक्ट करायला लागला. त्या रिस्पॉन्डंटना आधी क्लिअर करावं लागलं की व्हॉट इज द पर्पज ऑफ रिसर्च, आणि मग मला एक्सपेक्टेड कोण रिस्पॉन्डंट आहेत, आणि मग मी डेटा हा कलेक्ट करत होते. त्यानंतर मला ॲक्युरेट रिझल्ट हे मिळाले. पण पहिली सिच्युएशन लक्षात आली की ओके, तुमचं सिलेक्शन, सॅम्पल सिलेक्शन किंवा पार्टिसिपंटच काय झाले, रॉंग झाले, तर नक्कीच तुमचे आउटकम काय होणार आहेत, प्रॉपर येणार नाही. Okay, last point, emergent design. A unique characteristic of qualitative research, it is new design. That means a qualitative research method can remain the same as decided by the researcher at the beginning of the research process. The researcher process changes at every stage of the research. हे लक्षात ठेवा बरं. The research process changes at every stage of the research. तुम्हाला वाटलं ना ओके आपल्याला ही मेथड चेंज करायची गरज आहे, चेंज करा. Sometimes changes in the research process, change in the research process changes when the researchers start collecting data from the research problem. तुम्हाला मेन कुठे चेंज करावं लागतं तर डेटा कलेक्शन, कारण डेटा कलेक्शन कशावरती डिपेंड असणार आहे, तुमच्या रिसर्च प्रॉब्लेमवरती. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये तुम्ही काय करताय, एक इन्स्ट्रुमेंट तुम्हाला प्रिपेअर करावं लागतं. एक इन्स्ट्रुमेंट म्हणजे सपोज आता मी काय करते, कस्टमर सॅटिस्फॅक्शन चेक करते, तर मी असं ओरली नाही सांगू शकत की कस्टमर सॅटिस्फॅक्शन डिपेंड्स ऑन सेव्हरल थिंग. तर ते कस्टमर सॅटिस्फॅक्शन चेक करण्यासाठी एक इन्स्ट्रुमेंट डेव्हलप करावं लागेल. आणि हे इन्स्ट्रुमेंट, दॅट मीन्स द इन्स्ट्रुमेंट इज ऍप्लिकेबल टू ऑल टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन. सपोज एखाद्या ऑर्गनायझेशनला काय करायचंय, कस्टमर सॅटिस्फॅक्शन चेक करायचंय, मग ते परत डेटा वेगवेगळ्या माध्यमातून न कलेक्ट करता त्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने काय करतील, ते डेटा हे कलेक्ट करतात. ओके, सो दिस इज ऑल अबाउट क्वालिटेटिव्ह रिसर्च. फीचर्स लक्षात आले? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Importance of qualitative research. Qualitative research is very useful to know why of human behavior. जसं आपण सांगितलं, कस्टमर सॅटिस्फॅक्शन असंच का आहे बरं, याचा आन्सर तुम्ही क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये देत असताय. काय सांगितलं आपण, क्वालिटेटिव्ह रिसर्च इज व्हेरी युजफुल टू नो why of human behavior, that is why people behave or react in a certain way. पीपल असे का रिॲक्ट होत आहेत, असे का ऍक्ट होत आहेत, याचं रिझन, याचं आन्सर आपल्याला क्वालिटेटिव्ह मधून आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, इट ऑल्सो प्रोव्हाइड अ डीप अंडरस्टँडिंग ऑफ देअर फिलिंग, इमोशन, ॲटिट्यूड बिहाइंड देअर ऍक्शन. हे वर्डिंग फार महत्वाचं आहे. हा, डीप अंडरस्टँडिंग. फक्त वरवरचं इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं आणि रिझल्ट देणं, दिस इज नॉट अ क्वालिटेटिव्ह रिसर्च. बरं, क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये तुम्ही खूप डीप मध्ये त्याचा स्टडी करत जाता, हे थोडक्यात लक्षात ठेवा. जेव्हा खूप डीप स्टडी होतो हा क्वालिटेटिव्ह रिसर्च असतो. क्वांटिटेटिव्ह मध्ये तुम्हाला न्यूमरिकल फॉर्म मिळाला, ओके, तुम्ही त्यावरून रिझल्ट देऊ शकता. पण क्वांटिटेटिव्ह मध्ये, क्वालिटेटिव्ह मध्ये असं नाहीये. क्वालिटेटिव्ह मध्ये तुम्हाला डीप जावं लागतं तुमच्या टॉपिक वरती. ओके, नेक्स्ट. Sometimes qualitative research is conducted to support or explain the finding of qualitative research. Okay, qualitative research is conducted to support or explain the finding. Okay, म्हणजे एक सिस्टीम आहे तुमचा रिसर्च मेंटेन करायची किंवा फ्रेम करायची.
इंट्रोडक्टरी पार्ट, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, त्याच्यानंतर कन्सेप्च्युअल बॅकग्राऊंड, त्याच्यानंतर डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, आणि त्याच्यानंतर मग फाइंडिंग, सजेशन, कन्क्लुजन, रिकमेंडेशन. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करताय, यामध्ये प्रॉपर फ्रेम करताय. So qualitative research is very useful to develop hypotheses. Okay, hypothesis. We were already learned what is meant by hypothesis. Hypothesis is a tentative assumption. ज्या गोष्टी आतापर्यंत आपण अज्युम करत आलेलो आहोत, this is right or this is wrong, this is correct or not, त्याचा आन्सर आपण क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये फाइंड आउट करतो. इज इट क्लिअर? फर्स्ट 2-3 पॉइंट. Yes, ma'am. Yes, ma'am. Oh, madam. Okay. Qualitative research is very useful to collect data on search area of consumer behavior which cannot be observed or quantified. म्हणजे ज्या गोष्टी आपण क्वांटिफाईड मध्ये ऑब्झर्व करू शकत नाही, तो डेटा आपण क्वालिटेटिव्ह रिसर्च मधून कलेक्ट करतो. क्वालिटेटिव्ह रिसर्च इज अन ओपन एंडेड प्रोसेस. थोडक्यात मेन जे क्रक्स आहे हा लक्षात ठेवा बरं. क्वालिटेटिव्ह रिसर्च हा ओपन एंडेड आहे. क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये आपण डीप रिसर्च करतो. क्वालिटेटिव्ह डेटा हा नॉन न्यूमरिकल डेटा आहे. क्वालिटेटिव्ह डेटा मध्ये आपण ऑब्झर्वेशन, एक्सपेरिमेंटेशन, क्वेश्चनायर, डेप्थ इंटरव्ह्यू, डीप इंटरव्ह्यू ह्या गोष्टींना इम्पॉर्टन्ट देतो. and this is the ongoing process. Is it clear? क्रक्स लक्षात आला का त्याचा काय आहे? फ्लेक्झिबल आहे, कंटिन्युअस आहे, ओपन एंडेड आहे. प्रायमरी डेटाच्या मेथड कोणत्या यूज करतो आपण? आता पुढे हेही सांगितलेलं आहे, दिस इज द अनस्ट्रक्चर ऑर सेमी स्ट्रक्चर. कारण आपल्याला इथे मॉडिफिकेशन करावं लागतं बिकॉज दिस इज रिलेटेड टू द कंझ्युमर बिहेवियर. दॅट इज वाय. Qualitative research encourage small group of respondents to express their view without fear. म्हणजे कोणतीही फिअर न बाळगता तुम्ही काय करा, तुमचे रिस्पॉन्सेस, तुमच्या रिॲक्शन, तुमच्या एक्सप्रेशन प्रेझेंट करा. ह्यासाठी आपण काय करतो, स्मॉल ग्रुपला इनकरेज करत असतो या क्वालिटेटिव्ह रिसर्च मधून. सो इम्प्रूव्हिंग द ॲक्युरसी अँड ऑथेंटिसिटी ऑफ डेटा कलेक्शन. Qualitative research provide an insight into customer choice, brand preference, and loyalty. So search data is used for maintaining good consumer relationship. आणि यामधून आपण काय करतो, नक्कीच एक good consumer relationship build up करतो. ओके, डिसएडव्हान्टेजेस आणि टाइप्स आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. ओके, चलो, थँक्यू, बाय, हॅव अ नाईस डे. होप सो तुम्हाला आजचे दोन्ही क्वेश्चन क्लिअर झाले असतील. फक्त शॉर्ट मध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, क्वालिटेटिव्ह डेटा हा नॉन न्यूमरिकल डेटा आहे. क्वालिटेटिव्ह डेटा हा फ्लेक्झिबल आहे. क्वालिटेटिव्ह डेटा मध्ये ओपन एंडेड क्वेश्चन विचारले जातात. क्वालिटेटिव्ह डेटा मध्ये काय केलं जातं, फ्लेक्झिबल आहे. क्वालिटेटिव्ह ऑनगोईंग आहे, कंटिन्युअस आहे, नॉन स्ट्रक्चर आहे. त्या गोष्टी लक्षात ठेवा. इज इट क्लिअर? Yes, ma'am. ओके, चलो, Yes, ma'am. एक मिनिट. थँक्यू.